कष्टाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? अहो घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक भयकथा आपल्या खेळ सावल्यांचा या मराठी भयकथा यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे सावज. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. लेखक तृप्ती शिंदे. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. 92.7 डॅझल FM वर रात्रीची ही जुनी गाणी नेहमीच रंगतात. आंबा घाटातून एक आलिशान चारचाकी भरधाव वेगाने धावत होती. गाडीतून गाण्याचा येणारा मोठा आवाज चालकाची धुंद अवस्था सांगत होता. घाट पण आज धुंदच होता. पावसाची रिपरिप सुरू होती. सारा घाट ओला चिंबहून पाणी झेलत होता. सुरुवातीला जोराच्या वाऱ्यासोबत आलेला हा पाऊस आता किळसवाना वाटत होता. त्या आलिशान गाडीचे वायपर वर्षाबांना थोपवत चालकाला समोरचा रस्ता मोकळा करून दाखवत होते. कारच्या हेडलाईट प्रत्येक वळणाचा कानोसा घेत होत्या. खर्र घाटातून अजून एक आवाज घुमला. राते सुहानी बातें मस्तानी और आपके साथ है आपकी प्यारी होस्ट और दोस्त इनाया. मुझे पता है आप मुझे सुन रहे हैं, लेकिन क्या मैं आपको सुन सकती हूँ? जी हाँ, आप बात कर सकते हैं आपकी इस प्यारी सी इनाया के साथ. और किसे पता सुनने सुनाने को रातें कम पड़ जाए तो अभी उठाए अपना फोन और कॉल कीजिए. कहीं आपको वो ना मिल जाए जिसकी आपको तलाश है. एंड ट्यून विथ मी. मैं हूँ आपकी प्यारी आरजे इनाया. कारमधलं रेडिओ स्टेशन आपोआप बदललं होतं. पावसाच्या वातावरणात आणि तेही घाटात असं होतं की काय सागरला नवीन नव्हतं. हो, पण ही जॅकी त्याच्यासाठी नवीन होती. प्रवासात अशी जोरदार गाणी लावून गाडी पळवण्याचा छंदच लागला होता. रेडिओवर बोलणाऱ्या मुलीचा आवाज जिभेवर मध ओघळल्याप्रमाणे कानात पडत होता. तिच्या आवाजात एक वेगळीच नशा होती. तिला अजून ऐकावेसे वाटत होते. घाटातील वातावरण अतिशय बदलत होतं. पावसाची रिपरिप एव्हाना थांबली होती. डोंगर कपारीतून येणारा गारवा त्याला बंद गाडीतही जाणवत होता. सागरने विंडो मिरर उघडली. बाहेरचा वारा झोंबला आणि त्याचं अंगाने अंग शहारून गेलं. त्यानं आपला फोन हातात घेऊन रेडिओवर सांगितलेला नंबर दाबला. घाट लागल्यापासून फोनला रेंज म्हणून नव्हती. आता पूर्ण नेटवर्क मिळाल्यामुळे तो स्वतःच्या नशिबावर खुश झाला होता. बाहेरच्या वातावरणाने सुटकेचा श्वास सोडून बघ्याची भूमिका धरली होती. घाटातील जंगल आणि अंधार मित्रासारखे एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून त्या घाटातील आबीती बघत होते. आजची रात्र संपल्याचा सुस्कारा सोडत होते. डोंगराची मोठमोठाली झाडे जोरजोराने ह्यांत कळत होती. पावसाचे जमलेले ढग त्यांना परतून लावायचं होतं. अजून वर्षभर तरी पावसाचा हा किळसवाना तमाशा त्यांना नको होता. त्या घाटात घरट्यातली पक्षी पिलांना पंखाखाली दडवू पाहत होते. इतर वन्यजीवांनी आपला आसरा शोधून मन घट्ट बांधून घेतलं होतं. घुबड नेहमीसारखं डोळं फाकून आघाटिताची वाट पाहत बसलं होतं. धूम धडाम धाड 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 मागावून घाटाची काळी चिरत वेगाने धावणारी गाडी घाटाचा कडेलोट करत दरीमध्ये शिरत चालली होती. घाटात तो आवाज एकदम घुमला. घाटातील चराचरानं तो आवाज सामावून घेतला आणि जीव भांड्यात पडल्याप्रमाणे घाट पूर्ववत झाला. सागरची जॅकी आता त्याच्या श्वासाबरोबर घाटाच्या त्या खोल दरीत थांबली होती. झाडा पावला पावलानी पाऊस पाणी झाडून टाकलं. पावसाळी ढगाची परतीची भाषा करत निरोप घेतला. उंच झाडावर बसल्या घुबडाने डोळे लुकलुकत मान झाडली आणि निशाचाराला उडून गेलं. पक्ष्यांनी पदराखालची पिलं मोकळी करून सोडून दिली. पुढच्या वेळी या सगळ्याचा सामना करण्याचं बळ या पिलांना येईल ही खात्री होती त्यांना. एकंदरीतच सगळ्या आधीसारखं झालं होतं. पावसाने चिंबकेल रस्ता
उजेडेपर्यंत पूर्ववत होणार होता आणि डोंगराच्या रांगाच रांगा संपत इथं एक छोटी नदी वाहत होती, जिच्या कडेला कातड्याला शिवून नदी जात होती. त्या उंचड कातड्यावरती पाय खाली मोकळ सोडून बसली होती. 19 वर्षाची ती प्रकाशात न्हावून निघत होती. हात मागे टाकून ती चंद्राकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती. ओठांच्या कडा पसरून ती मंद मंद स्मित करत होती. पावसाळी ढग जाऊन हा चंद्र तिच्याचसाठी आलाय हे माहीत होतं तिला. जवळच त्या आलिशान गाडीतील फोन त्यावर तिनं म्हणजे इनायानं गाणं लावलं. ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. 19 वर्षाची इनाया चित्रपटासाठी आवाज द्यायची. तिचा आवाज रेशीमसारखा मुलायम होता. ऐकणाऱ्याला ऐकतच राहावे असं वाटे. रेडिओवरही तिची मुलाखतकार म्हणून कार्यक्रम असत. अशाच एका कार्यक्रमातील ती एक घाटातून प्रवास करत होती. एका वळणावर एका कारचा अपघात झाला होता. गाडी बाजूला होती आणि दोघे खाली तडपडत होते. इनायानं गाडी थांबवून विचारपूस करायची ठरवली. स्वतःची गाडी पार्क करून ती रस्त्यावर पडल्या दोघांजवळ चौकशीसाठी गेली. तेवढ्यात मागून दोघांनी तिच्यावर हल्ला केला. तिचा चेहरा जॅकेटनं झाकण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्या घाटात तिच्या किंचळण्याचा आवाज दुमदुमला. घाट निश्चल होऊन सारे स्वतः सामावून घेत होता. या सगळ्यात आपण काहीच करू शकत नाही याची हवा त्या घाटालाही बोचत होती. डोंगरदरीमधून झाडासावलीतून रानावनातून 4 मुलांच्या राक्षसी हसण्याचा आणि एका कोवळ्या जीवाच्या अर्थ किंकाळण्याचा आवाज घुमत होता. ती रडत होती, ओरडत होती, हाका मारत होती, सोडून देण्याची भीक मागत होती. तिचा लोभवणारा आवाज अर्जव करणाऱ्या किंचाळीत आला. ओरडून ओरडून तिचा गळा फाटला होता आणि त्यामध्ये बाजूचा पाला 5 वेळा कोंबून त्या निर्दयाने तिचा आवाज दाबला होता. अत्याचाराची परिसीमा गाठली होती. तिचे निश्चल शरीर आकाशालाही रडवत होतं. पावसाने जनावरासारखी पिसाळलेली हैवानात थांबली होती. त्या नराधामाने इनायाला उचलून तिच्याच कारमध्ये बसवलं आणि दरीत ढकलून दिलं. इनाया तेव्हा जिवंत होती. संतपणे जवळ येणारी दरीकडे पाहत होती. दरीही आसुसली होती या पीडित कोळ्या जीवाला कुशीत घेऊन वेदनामुक्त करण्यासाठी. वरती घाटही याच क्षणात अजून थांबला होता. पावसाने घडलेले सारे क्रूर कांड धुवून टाकलं होतं. पण त्या धरित्रीने एक अत्याचार लक्षात ठेवला होता. अजूनही लक्षात ठेवला होता. आजही हा घाट त्या घटनेची साक्ष देतो आणि आजही स्वतःचे नाकर्तेपण प्रत्येक मृत्यूवेळी दाखवतो. तीच वेळ, तिचीच जागा, वेळ ही तिचीच, शिकार ही तीच निवडते आणि हा घाट तिच्यासोबत सागरसारखे कितीतरी तरुणांच्या गाड्या आपल्या कुशीत घेतो, जणू त्या कोवळ्या जीवाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.